नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये फॉर्म्युला मेथड्सनी क्वेश्चन कसे सॉल्व करायचे हे बघणार आहोत। तर प्रीवियस लेक्चर मध्ये आपले 3 क्वेश्चन झालेले होते। तर आता बघा, पुढील क्वेश्चन आहे 5m² - 4m - 2 युजिंग फॉर्म्युला मेथड। फॉर्म्युला मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। तर काय होणार सोल्युशन? सुरुवातीला आपल्याला कंपेअर करावं लागेल। कंपेअर विथ कोणासोबत करणार? कंपेअर विथ इथे m² चा व्हेरिएबल आहे m, तर am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0। विद्यार्थी इथे खूप सारे चुका करत असतात। विद्यार्थी कंपेअर करताना ax² प्लस bx प्लस c हा स्टँडर्ड फॉर्म सोबतच करतात, परंतु आपल्याला क्वेश्चन मध्ये बघताना व्हेरिएबल पाहायचे, त्याच्यानुसार कंपेअर करायचं। वी गेट आपल्याला काय मिळणार इथून? ये बरोबर काय मिळणार? m² चा कोएफिशिएंट बघा काय आहे 5, b बरोबर काय मिळणार? m चा कोएफिशिएंट बघा काय आहे -4 आणि c बरोबर काय मिळालं -2। त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करताना b² - 4ac ची गरज असते, म्हणून आपण सुरुवातीलाच b² - 4ac ची व्हॅल्यू काढू। काय होणार? -4 चा स्क्वेअर -4 a ची व्हॅल्यू 5 आणि c ची व्हॅल्यू -2। -4 चा स्क्वेअर काय होणार? 16 मायनस प्लस होणार 4 5 जा 20 22 जा 40। ऍडिशन केल्यानंतर काय मिळालं आपल्याला 56। b² - 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली 56। त्याच्यानंतर बघा, वी नो दॅट आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला मेथड काय आहे? m बरोबर काय होणार -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन ट्वाइस ए। व्हॅल्यू पुटअप करू। b ची व्हॅल्यू काय आहे -4 प्लस मायनस √b² - 4ac काय मिळालेली आहे व्हॅल्यू आपल्याला 56 अपॉन 2 a ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 5। मायनस मायनस प्लस 4 प्लस मायनस √56 लाच काय लिहिता येणार 4 14 जा 56 2 5 जा 10 4 जसे आहेत तसे प्लस मायनस √4 मीन्स 2 √14 अपॉन 10। आता काय होणार? इथून 2 कॉमन घेऊ। 2 कॉमन घेतल्यानंतर काय राहणार 2 प्लस मायनस √14 अपॉन 10। त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर 2 1 जा 2 2 5 जा 10, तर काय मिळालं 2 प्लस मायनस √14 अपॉन 5। लास्टला लिहायचं m इक्वल टू एकदा पॉझिटिव्ह साइन घेऊ, एकदा निगेटिव्ह साइन घेऊ। 2 प्लस √14 अपॉन 5 आर एकदा निगेटिव्ह साइन घेऊ 2 मायनस √14 अपॉन 5 आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन। अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व केलं। 5m² - 4m - 2 इक्वल टू 0 फॉर्म्युला मेथडने सॉल्व केल्यानंतर आपल्याला रूट्स मिळाले 2 प्लस √14 अपॉन 5 और 2 मायनस √14 अपॉन 5। राइट डाउन दिस आंसर। चला, तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे y² प्लस 1/3y इक्वल टू 2। तर याला कसं सॉल्व करायचं बघा। अगोदर मल्टिपल बाय 3 करून घेऊ। मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड काय होणार 3y²। इथं 3 3 कॅन्सल होणार, काय राहणार y आणि 2 3 जा 6। याला पुन्हा सॉल्व करू 3y² प्लस y
+6 इकडे आल्यानंतर -6 इक्वल टू 0. त्याच्यानंतर याला आपण काय करणार आहोत, कंपेअर करू. याला कंपेअर कोणासोबत करणार, तर लक्ष द्या, कंपेअर विथ कोणासोबत करायचं. आता इथं वाय स्क्वेअर, वाय व्हेरिएबल दिलेला आहे म्हणून ay स्क्वेअर प्लस by प्लस सी इक्वल टू 0. कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, इथून वी गेट a इक्वल टू काय मिळणार, वाय स्क्वेअरचा कोफिशियंट बघा काय आहे 3, वायचा कोफिशियंट बघा इथं काही नाही तर 1 आणि सी बरोबर -6. आपल्याला आता बघा वायची व्हॅल्यू काढताना फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला गरज कशाची पडते, बी स्क्वेअर मायनस 4ac ची. तर बी स्क्वेअर घेऊ 1 स्क्वेअर मायनस 4, याची व्हॅल्यू 3 आणि सी ची व्हॅल्यू -6. 1 मायनस मायनस प्लस होणार, 4 3 जा 12, 12 6 जा 72. तर आपल्याला काय मिळाली व्हॅल्यू 73. त्याच्यानंतर बाय फॉर्म्युला मेथड, फॉर्म्युला मेथडने सॉल्व केल्यानंतर नाव काय होणार, वाय व्हेरिएबल आहे म्हणून वाय बरोबर काय येणार -b प्लस मायनस √b² मायनस 4ac अपॉन पायसी. आता आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे, काय होणार मायनस बी ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला 1 प्लस मायनस √b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 73 अपॉन 2 इंटू याची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला बघा, याची व्हॅल्यू 3. काय होणार -1 प्लस मायनस √73 अपॉन 2 3 जा 6. लास्टला लिहायचं काय लिहिणार, y इक्वल टू -1 एकदा प्लस साइन घेऊ अपॉन √73 अपॉन 6 r एकदा मायनस साइन घेऊ -1 मायनस √73 अपॉन 6 आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चनची आन्सर सॉल्व केली. बघा हा क्वेश्चन आपल्याला पुन्हा दुसऱ्या मेथडने सॉल्व करता येते. कोणी कोणी काय करणार विद्यार्थी, y² प्लस 1/3y प्लस 2 इकडे आणणार -2 इक्वल टू 0 आणि डायरेक्ट कंपेअर करणार. तरी फायनली आन्सर शेवटी हीच मिळणार. इथं y चा कोफिशियंट 1/3 घेऊन सुद्धा आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करता येतो. राईट डाऊन दिस आन्सर. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 5x² प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0. आता हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे तर काय करणार, पहिली स्टेप कंपेअर विथ. आता बघा कोणासोबत करणार कंपेअर विथ, इथे x व्हेरिएबल आहे तर स्टँडर्ड फॉर्म सोबतच येणार ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट आपल्याला काय मिळणार, इथून a b आणि c ची व्हॅल्यू मिळणार. x² चा कोफिशियंट काय 5, b बरोबर काय मिळणार, x चा कोफिशियंट बघा काय आहे 13 आणि c बरोबर काय मिळणार 8. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला मेथडने सॉल्व करताना आपल्याला फॉर्म्युलामध्ये b² मायनस 4ac ची गरज पडते. तर आपण सुरुवातीलाच काढून घेऊ. काय होणार b² मायनस 4ac, तर काय होणार 13² मायनस 4 इंटू 5 इंटू 8. 13² काय होणार 169 मायनस 160, यांचा मल्टिप्लिकेशन किती होतो 160, 169 मायनस 169 जे आपल्याला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली 9. त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथडने सॉल्व करताना आपल्याला डायरेक्ट आता फॉर्म्युला लिहू. नाउ वी नो दॅट आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, x बरोबर फॉर्म्युला मेथड -b प्लस मायनस √b² मायनस 4ac अपॉन twice. हा फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला आहे. काय होणार मायनस b ची व्हॅल्यू बघा काय मिळालेली आहे 13 प्लस मायनस b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला
9/2 इंटू याची व्हॅल्यू काय मिळालेली आहे बघा, याची व्हॅल्यू मिळालेली आहे 5. काय होणार -13 प्लस मायनस √9 मीन्स 3 2 5 जा 10. आता एकदा पॉझिटिव्ह साइन घेऊ आणि एकदा निगेटिव्ह साइन घेऊ. टेक पॉझिटिव्ह साइन. काय होणार x बरोबर -13 प्लस 3/10. एकदा निगेटिव्ह साइन घेऊ. टेक निगेटिव्ह साइन. काय होणार x बरोबर -13 मायनस 3/10. त्याच्यानंतर हे सॉल्व केल्यानंतर काय मिळणार बघा, x बरोबर -13 प्लस 3 काय होणार -10/10. और x बरोबर काय मिळणार -13 मायनस 3 -16/10. आता हे सॉल्व केल्यानंतर काय होणार 10 10 कॅन्सल -1 और x बरोबर काय मिळणार -1.6. लास्टला लिहायचा x इक्वल टू -1 और -1.6 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. राइट डाउन दिस आंसर. तर बघा x² प्लस 2√3x प्लस 3 इक्वल टू 0 हा क्वेश्चन तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये सॉल्व करायचा होता, परंतु आपण याला सोल्युशनच्या फॉर्म मध्ये सॉल्व करत आहोत. तर बघा काय होणार, पहिली स्टेप कंपेअर विथ कोणासोबत करणार ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट आपल्याला काय मिळणार abc ची व्हॅल्यू मिळणार. काय मिळणार a बरोबर x² चा कोफिशियंट इथे काही नाही तर 1. b बरोबर काय मिळणार x चा कोफिशियंट बघा 2√3 आणि c बरोबर काय मिळणार 3. त्याच्यानंतर आपल्याला कशाची गरज असते b² मायनस 4ac. b² मीन्स 2√3 चा स्क्वेअर मायनस 4 a ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू 3. 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर 3 मायनस 4 3 जा 12 4 3 जा 12 मायनस 12 इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 0 मिळालेली आहे. बघा याचा स्क्वेअर करताना काय केलं होतं तर 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर 3. त्याच्यानंतर वी नो आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे फॉर्म्युला मेथडने फॉर्म्युला x बरोबर -b प्लस मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2ac. तर मायनस b ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2√3 प्लस मायनस √b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 0 अपॉन 2 आणि a ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे बघा 1 इंटू 1. काय होणार -2 √3 प्लस मायनस √0 मीन्स 0. 2 इंटू 1 2 2 2 कॅन्सल होणार. काय मिळालं -3. x बरोबर काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला -3. लास्टला लिहिताना काय लिहायचं बघा b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 राहिली तर रूट्स काय असतात रूट्स आर रियल अँड इक्वल. मग लास्टला लिहायचं x इक्वल टू -√3 मायनस √3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. राइट डाउन दिस आंसर. हा क्वेश्चन तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेला होता. त्यामध्ये तुम्हाला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. आपण 0 काढली. abc ची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. abc ची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. आपल्याला -√3 मायनस √3 अशा पद्धतीने मिळाली. तर राइट डाउन दिस आंसर. जर तुम्हाला
हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा एक सबस्क्राईब हा माझा हुरूप वाढवत असतो, आत्मविश्वास वाढवत असतो। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा। थँक्यू।